हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, 6,500 वाढीचा रकमेचा हप्ता मिळालाच पाहिजे, 6,500 रकमेचा हप्ता मिळालाच पाहिजे, 6,500 रकमेचा हप्ता मिळालाच पाहिजे, हम सब एक है, हम सब एक है, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. 6,500 वेतनवाढीचा रकमेचा हप्ता आपल्याला या वेतनामध्ये अदा केलेला नाही आणि या संदर्भात आपण वारंवार केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला तसेच सरकारला सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि त्यांना असं अवगत केलं होतं की दिनांक 11 तारखेपर्यंत आमचा वेतनवाढीचा हप्ता आमच्या पगारात अदा करावा, अन्यथा 12 तारखेला आम्ही आमच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करूया. या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि प्रशासनाला हे दाखवून द्यायचं आहे की आपल्या कष्टाचं जे आहे आपल्या 2024च्या फरकाची रक्कम ही आपल्याला मिळालीच पाहिजे. या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी घोषणा देणार आहोत. तर घोषणा सह्याद देतील, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीमागे आपल्याला त्या घोषणा पूर्ण करायच्या आहे. हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. 6,500 थकबाकीचा हप्ता, मिळालाच पाहिजे, 6,500 थकबाकीचा हप्ता, मिळाला. 6,000 थकबाकीचा हप्ता. मिळालाच पाहिजे, अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, कामगार संघटनेचा विजय असो, कामगार संघटनेचा विजय असो, 6,500 रुपयाचा हप्ता, मिळालाच पाहिजे, 6,500 रुपयाचा हप्ता. मिळालाच पाहिजे. अरे नारा है, हर साल तुमचे टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हम सब एक है, हम सब एक है. परिवहन मंत्री यांनी देखील शब्द दिलेला आहे की मंत्रिमंडळामध्ये जी कॅबिनेट बैठक होईल त्यात 120 कोटीची फाईल मंजूर करून मंगळवार ते बुधवारपर्यंत आपला एस टी कर्मचाऱ्यांना तो हप्ता दिला जाईल. मात्र सातत्याने वेतनासाठी आणि या हप्त्यासाठी सुद्धा एस टी कामगारांना संघर्ष करावा लागतो. ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे. जर तुमच्या मागण्या आता ह्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहील? त्या दृष्टीनं आमच्या केंद्रीय पातळीवर संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी जर दखल नाही घेतली तर या पुढील कालावधीमुळे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने आज पूर्ण महाराष्ट्रभर 12 तारखेला निदर्शनं करण्याचं ठरवलं आहे. कारण शासन आणि प्रशासन, एस टी प्रशासन एस टी कर्मचाऱ्यांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांचं अजिबात लक्ष नाही. खरं म्हणलं तरी पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासना आमचं पालकत्व हे प्रशासनाकडे आहे. सरकार तर पैसे देतच. एकनाथ शिंदे साहेबांनी